नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 1 एप्रिल. आज इराण युद्धाला 1 वर्ष महिना पुरा होतो आहे. आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये काय काय झालं ह्याचा कुठेतरी पाढा वाचायची गरज आहे असं मला वाटतं. आणि ती गरज का आहे तर ती भारतासाठी आहे. कल्पना करा तुम्ही 1 महिन्यापूर्वी जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळेला प्रत्येकाचाच अंदाज असा होता की एक तर मुळात अमेरिका या युद्धात उतरणार नाही. कारण उतरली तर त्यांना बरंच काहीतरी गमवायला लागणार आहे. परंतु जर उतरलीच तर व्हेनेझुएला सारखे 1, 2 ते 3 दिवसामध्ये युद्ध आटोपत घेतील. काहीही करून आपला विजय जाहीर करतील आणि बाहेर पडतील. परंतु तसं होताना दिसलं नाही आणि युद्ध खेचत चाललेलं आहे. आणि खेचत जे चाललेलं आहे त्याच्यात 2 फॅक्टर्स आहेत. अ, थांबवायचं कधी युद्ध ही गोष्ट आता अमेरिकेच्या हातात उरलेली नाहीये. इनिशिएटिव्ह कोणाकडे गेलेला आहे? इनिशिएटिव्ह इराणकडे गेलेला आहे. आणि सरप्राइझिंगली इनिशिएटिव्ह इस्रायलकडे सुद्धा राहिलेला आहे. म्हणजे ज्या क्षणी अमेरिकेला हे सगळं आक्रमण थांबवावं असं वाटतं, तेव्हाच बरोबर इस्रायल काहीतरी कळा काढतं आणि संघर्ष अजून लांबणीवरती नेतं. इस्रायलने काहीतरी केलं, की त्याला उत्तर म्हणून इराण सुद्धा प्रतिक्रिया देत आहे. ह्या पलीकडे जाऊन इराणनी अख्खं होर्मुझचं आखातच बंद करून टाकलं. आणि या सगळ्यामधून त्यांनी आता असं म्हणतायत, की टोल बसवलेला आहे. म्हणजे एक जहाज जर का तिथून जाऊ द्यायचं तर $2 लाख त्यांना द्यायचे. त्यानंतर ते जहाज तिकडून सोडतात. किंवा मग चीन असेल, भारत असेल यांच्या जहाजांना परवानगी मिळालेली आहे. युरोपला अजून तशी परवानगी मिळालेली नाहीये किंवा अमेरिकेला सुद्धा अशी परवानगी मिळालेली नाहीये. ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन इराणनी जे प्रतिहल्ले केले त्याच्यामध्ये संपूर्ण मिडल ईस्ट मधल्या अनेक देशांमधले फायनान्शियल सेंटर्स जी होती ती सेंटर्स असतील, त्यांचे एअरपोर्ट्स असतील, त्यांच्या तेलाच्या विहिरी असतील, गॅसचे कारखाने असतील, ह्याच्यावरती जबरदस्त तडाखा इराणनी मारून दाखवलेला आहे. आणि मग एकंदरीतच आता कदाचित अमेरिकेला जाणीव झाली असेल की या युद्धामध्ये आपण पडलोय खरे, बाहेर पडण्याचे मार्ग सगळे बंद झालेले आहेत. आता जायचं तर पुढेच. मागचे सगळे ब्रिजेस जळून खाक केलेले आहेत इराणने. आणि पुढे जायचं म्हणजे काय? हाही प्रश्न आहे. एक प्रकारे आमचा विजय झाला असं अमेरिका जाहीर करू शकली असती आतापर्यंत. पण हे युद्ध खेचल्यामुळे त्यांना ते आता अधिकाधिक कठीण होत चाललेलं आहे. या क्षणी जर का अमेरिका हे म्हणू शकली, की बाबा आम्ही इराणकडचं कारण युद्ध कशासाठी सुरू झालं, की तुमच्याकडे न्यूक्लिअर कॅपेबिलिटी असता कामा नये, तुमच्याकडे अण्वस्त्र असता कामा नयेत आणि ती डागण्याची सोय असता कामा नये. पण ह्या दोन्ही गोष्टी तर आज इंटॅक्ट आहेत असं दाखवत. म्हणजे इराणचा त्याच्यावरचा कंट्रोल जो आहे, नियंत्रण आहे ते तसंच्या तसं राहिलेलं दिसतं. मला वाटतं इराण रोजच्या रोज जवळ-जवळ 30 ते 40 मिसाईल्स दागताना दिसतंय. म्हणजे त्यांच्याकडचा स्टॉक बिलकुल कमी झालेला नाहीये. त्याच्या विरोधामध्ये अमेरिकेचा तुम्ही जर का विचार केला, तर त्यांच्याकडे एकूण असं म्हणतात, की 4,500 टोमॅहॉक क्षेपणास्त्र होती. त्याच्यातली 800 संपलेली आहेत. म्हणजे खूप मोठा साठा आणि संपूर्ण जगामध्ये संरक्षणासाठी आपण आघाडीवर आहोत असं म्हणणाऱ्या अमेरिकेने एका युद्धासाठी एवढा सगळा खर्च करून दाखवलेला आहे. सगळी क्षेपणास्त्र संपलेली आहेत. तेव्हा आता ह्याच्यापुढे काय तर आता ते चित्र दाखवतायत की त्यांचे सगळे सैनिक तयार आहेत. म्हणजे आता ते सैन्य उतरवायला तयार होणार की काय? की बघ नुसता दबाव बनवतात की काय? असे सगळे प्रश्न जगासमोर उपलब्ध झालेले. पण या सगळ्यामधून इराणने काय दाखवून दिलं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे असं म्हणतात ना, की जेव्हा मांजर सुद्धा कोंडलं जातं, तेव्हा ते अखेर तुमच्या नरडीचा घोट घेतं. तेव्हा इराणने काय केलेलं आहे लक्षात घ्या. इराणचं अपरिमित नुकसान झालेलं आहे. म्हणजे किती हजार टन स्फोटकं त्यांच्यावरती टाकली गेली त्याला काही गणतीच नाहीये. कित्येक शहरांमधून संपूर्ण कामकाज ठप्प झालेलं आहे. इराण हा देश चालतो का नाही ह्यावरही आपल्याला शंका घेता येईल.
तिथले राजकीय निर्णय कोण घेतं हे माहिती नाही. त्यांचे पंतप्रधान पेजेशकियान हे एका व्हिडिओमध्ये बोलताना दिसतात, की मी निर्णय घेतो, माझ्या निर्णयाला काही किंमतच नाही कारण IRGC माझं ऐकत नाही. IRGCचं सगळं वरिष्ठ नेतृत्व गारद झालं तरी देखील ही परिस्थिती आहे. म्हणजेच मी म्हटलं तर या आधी त्याप्रमाणे 30 प्रॉव्हिन्सेस आणि तेहरान असे मिळून 31 जे प्रॉव्हिन्स आहेत त्याच्यामध्ये संपूर्णपणे विकेंद्रित केलेलं IRGCचं नेतृत्व आहे ते अजूनही जागरूक आहे आणि आपल्या बुद्धीनुसार आपल्या कुवतीनुसार ते निर्णय घेत आहेत. तेव्हा ह्या सगळ्यांचा पाडाव कसा करायचा हा आता अमेरिकेसमोर प्रश्न आहे. पण तुम्ही त्यांच्याकडे सैन्य पाठवणार का? इस्रायलने तर स्पष्ट केलेलं आहे आमचं सैन्य इराणमध्ये जाणार नाही. आम्हाला लेबेनॉनची लढाई जास्त महत्वाची आहे. आम्ही लेबेनॉन पूर्ण करू म्हणून. तेव्हा तिकडे जर का सैन्य पाठवायचं झालं तर तिथे फक्त अमेरिका जाऊ शकते. युरोपने अंगठा दाखवलेला आहे. ते तर होर्मुझच्या आखातामध्ये स्वतःच्या जहाजांच्या संरक्षणासाठी सुद्धा यायला तयार नाहीये. कुठूनही आपण या युद्धामध्ये गुरफटणार नाही ह्याची पूर्ण काळजी युरोपियन युनियननी घेतली आहे आणि ब्रिटनने सुद्धा घेतलेली दिसते आहे. तेव्हा अमेरिका हा एक प्रकारे एकटा पडलेला आहे, अलिप्त झालेला आहे. त्याच्या सोबत कोणी नाही. मिडल ईस्ट मधले देश तरी अमेरिकेच्या सोबत आहेत का हा प्रश्न आहे. कारण अमेरिकेने जी आश्वासनं देऊन या देशांमध्ये तळ बांधलेले होते ते तळ सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. त्या देशांवर हल्ले झाले. तेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी अमेरिका उभी राहिली नाही. तिच्यात तेवढी क्षमता पण नाही. हेही सिद्ध झालेलं आहे. त्या इराणने जे सिद्ध केलं ते मग त्यांनी गमावलं, पुष्कळ गमावलेलं आहे. पुष्कळ गमावलेलं आहे त्याची काही कदाचित गणतीच नसेल. आजच्या घडीला इराणला जर का पूर्ववत आपली परिस्थिती जर का आणायची असेल तर काही दशकं जावी लागतील अशी अवस्था आहे. पण तरी सुद्धा त्यांनी कमावलंय काहीतरी आणि त्यांनी जगाला एक मी म्हणेन की एक मोठा धडा शिकवलेला आहे आणि तो असा आहे की तुमचा शत्रू ज्या वेळेला इराण हा काही मोठा प्रबळ शत्रू नव्हता अमेरिकेसाठी. त्याची लष्करी सामर्थ्य जे आहे तुलना जी आहे ती कुठल्याही तुम्हाला तज्ञाने सांगितलं असतं बघा अमेरिकेकडे एवढी क्षेपणास्त्रे आहेत, इराणकडे एवढी आहेत, त्यांच्याकडे एवढी जहाज आहेत, इराणकडे एवढी जहाज आहेत, इथे विमानं आहेत, इराणकडे फारशी विमानं नाहीत, अमुक आहे तमुक नाही. ह्या सगळ्यामध्ये अमेरिका कशी बलाढ्य आहे हेच आपल्याला ऐकवलं गेलं असतं. परंतु बलाढ्य नसलेला किंबहुना अमेरिकेच्या तुलनेत अशक्त असलेल्या इराणने त्यांना असा धडा शिकवून दिलेला आहे की अमेरिकेला आता काढता पाय घेणं अशक्य झालेलं आहे. म्हणजेच तुमच्याकडे ताकद तुमची कितीही कमी असली तरी हातात शस्त्र कुठलं आहे आणि त्याचा तुम्ही वापर कसा करता हे सरते शेवटी अधिक मारक ठरतं. इराणच्या हातामध्ये अतिशय मुठभर सत्ता आहे आणि मुठभरच त्यांच्याकडे सामर्थ्य आहे आणि शस्त्रास्त्र आहेत. पण त्याचा वापर करणारा मेंदू जर का तल्लख असेल तर तो शत्रूला जेरीला आणू शकतो. आणि हे का होऊ शकलं कारण त्यांच्याकडे उपद्रव मूल्य आहे. तुम्ही माझे येऊन विध्वंस कराल पण मीही तुमचा करू शकतो. सगळ्या मध्य पूर्वेमधल्या देशांवरती हल्ले करून इराणने सिद्ध काय केलं की माझ्यावर हल्ले झाले तर तुम्ही मोकळे सुटणार नाही. तुम्हाला सुद्धा या युद्धात मी ओढून आणीन. त्यांचंही नुकसान झालं तेव्हा आता ते दडपण आणतायत आणि कसं बसं हे युद्ध थांबवा सांगतायत. हुर्मुझचा आखात हा हुकमी एक्का होता इराणच्या हातातला आणि त्याचा विचार केला गेला नाही. एक प्रकारे ट्रम्प यांनी तर कबुलीच दिली की असे मध्य पूर्वेतल्या देशांवर हल्ले होतील याची आम्ही कल्पना केली नव्हती आणि होर्मुझचा आखात अशा रीतीने बंद पाडला जाईल याची आम्ही कल्पना केली नव्हती. ही सर्वात मोठी नामुष्कीची गोष्ट आहे. इतकं मोठं लष्कर आणि त्यांना जर का हे वॉरगेमिंग करता आलं नसेल तर त्याचा ठपका कोणावरती ठेवायचा. मला नाही वाटत की अमेरिकन सैन्य इतकं मूर्ख आहे की त्यांना हे वॉरगेमिंग कळत नव्हतं. ते वॉरगेमिंग जे आहे त्यानुसार त्यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षांना सल्ला तर जरूर दिला असेल. खुद्द नॅशनल इंटेलिजन्सच्या ज्या प्रमुख तुलसी गॅबार्ड ह्यांच्या ऑर्गनायझेशननी सुद्धा राष्ट्राध्यक्षांना काय सल्ला दिलेला होता की इराणकडे अण्वस्त्र नाहीत. ह्या सल्ल्यानंतर सुद्धा
राष्ट्राध्यक्ष पुढे गेले. तुलसी गॅबार्ड म्हणतात, माझं काम आहे इंटेलिजन्स गोळा करायचं आणि जे काही प्रामाणिकपणे माझ्याकडे आहे ते राष्ट्राध्यक्षांच्या कानावर घालणं ही माझी ड्युटी आहे आणि ती मी पूर्ण केली. त्याच्यावर निर्णय काय घ्यायचा ही राष्ट्राध्यक्षांची जबाबदारी पण आहे आणि त्यांचा अधिकार आहे. तेव्हा तुलसी गबाड यांनी आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. जर गबाडने असा रिपोर्ट दिला असेल तर त्यांचं सैन्य त्याच्या विरोधात जाईल असं मला बिलकुल वाटत नाही. तेव्हा ट्रम्प यांना कोणी ना कोणीतरी चिथावणी दिलेली आहे, कुठल्या ना कुठल्या प्रलोभनामध्ये ओढून घेतलेला आहे आणि म्हणून हे सगळं झालेलं आहे. त्याची जबरदस्त किंमत कशी भोगायला लागते हे उपद्रव मूल्य असलेल्या इराणने त्यांना आता लक्षात आणून दिलेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा ज्या वेळेला विचार करतो आमच्याकडचे अनेक लोक पीओके स्वतंत्र करा, कशासाठी ठेवलेलं आहे, बाल्टिस्तान आला पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, याला धडा शिकवा, त्याला धडा शिकवा, असं आपण जरूर म्हणतो. पाकिस्तान पूर्णपणे शक्तिहीन झालेला आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. परंतु तो शक्तिहीन जरी शत्रू असला तरी देखील तो तुम्हाला हानी पोचवू शकतो, इजा पोचवू शकतो, ही गोष्ट विसरू नका. मग युद्ध झालं तर मोदींना जबाबदार धरू नका. किती विमानं पडली तुमची, एअर डिफेन्स कसा तुमचा फेल गेला, 10 क्षेपणास्त्र आलीच कशी पाकिस्तानची हद्दीत आपल्या, हे प्रश्न विचारायचे नसतात. एकदा युद्ध सुरू झालं की संपूर्ण इंटेलिजन्स जो आहे तो सरकारकडे आणि तुमच्या सैन्याकडे आहे. ते सांगतील त्यानुसार उभं राहणं ही आपली कर्तव्य समजतात आणि त्यानुसार वागा. अन्यथा त्यावेळेला मग अमुक पत्रकार असं म्हणला, तमुक यांनी असं प्रसिद्ध केलं, ह्याच्यामध्ये अर्थ उरत नाही. नाहीतर मग युद्धामध्ये उतरायचंच नाही. सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला जर का मर्दुमकी गाजवायची असेल, युद्धात उतरलात आणि मला खर्चटलं सुद्धा नाही असं कधी होत नसतं. खर्चटणार आहे, मोठ्या जखमा होणार आहेत, कधीतरी तुम्ही जायबंदी सुद्धा होऊ शकता. ते सगळं सहन करायची ताकद आहे का तुमच्यात? आज इराणमध्ये ताकद आहे. इराणमध्ये ताकद आहे म्हणून त्यांनी अमेरिकेच्या विरोधामध्ये उभं राहायचं सामर्थ्य दाखवलेलं आहे. निदान आज देश अख्खा सगळा एकत्र आहे त्यांच्याबरोबर. हे सामर्थ्य जर का आपल्याला दाखवता येणार असेल तर मग मोदींकडून पराक्रम दाखवण्याची अपेक्षा करा. अन्यथा शांत बसा. जे काही मोदी करतायत ते त्यांना तसंच्या तसं करू द्या. इराणने शिकवलेला जो धडा आहे तो खूप मोठा आहे आणि केवळ इराण नाहीये, तुम्ही अफगाणिस्तानकडे बघा. फाटके चपला नाहीत त्यांच्या पायामध्ये असे सैन्य येतंय आणि पाकिस्तानला जेरीला आणत आहे. अखेर त्यांच्याशी जमिनीवर युद्ध करता येत नाही म्हणून पाकिस्तान विमानं पाठवत आहे आणि हवाई हल्ले करताय तिकडे. कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की या अफगाण सैन्याशी आपण जमिनीवर लढू शकत नाही. का लढू शकत नाही? कारण ते मरायला तयार आहेत. त्यांच्याकडे ना कुठली आधुनिक शस्त्रास्त्र आहेत, ना कुठले युनिफॉर्म आहेत. पायामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे कदाचित चपला सुद्धा नसतील, पण लढाऊ वृत्ती मात्र जरूर आहे आणि ती जिवंत आहे. तेव्हा युद्ध म्हणजे काय आणि त्याचे भीषण परिणाम कसे असतात ह्याच्यापासून भारतातली जनता जी आहे ना ती आज कित्येक दशक तुम्हाला याची ओळख राहिलेली नाहीये की युद्ध ओढवलं तर आतमध्ये काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, कसली आणीबाणी, कसली इमर्जन्सी येऊ शकते. म्हणजे मी म्हणेन कोविडचं संकट जे आहे ते काहीच नाही अशा पद्धतीची संकट एकदा युद्ध चालू झालं की देशासमोर येऊ शकतात आणि म्हणून मनाची तयारी करा. इराणने दिलेला धडा हा त्यासाठी महत्वाचा आहे. एवढी मोठी बलाढ्य अमेरिका जी आहे तिच्या नाकी नऊ त्यांनी आणलेलं आहे आणि हे श्रेय त्यांना निश्चित द्यावं लागेल. किंमत त्यांनी जरूर भोगलेली आहे, मोजलेली आहे त्याची आणि पुढचे काही दशक मोजायला लागणार आहे. हेही व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही. अमेरिकेने जी आपली हानी करून घेतलेली आहे ती इराणपेक्षा मोठी हानी आहे. कारण अमेरिका ही इतकं साधं युद्ध सुद्धा जिंकू शकत नाही हे पुढे आलेलं आहे आणि अर्थातच त्याचा ठपका जो आहे तुम्ही पुन्हा त्यांच्या सैन्यावर घालणार नाही. त्यांचं सैन्याचं कर्तृत्व नाही, पराक्रम नाही म्हणून हा पराभव झालेला नाहीये. तर घिसाडघाईने युद्धात उतरण्याचा निर्णय घेणारं राजकीय नेतृत्व तिकडे आहे आणि त्याच्यावर तो ठपका 100% जायला पाहिजे आणि तो तसा इतिहास टाकेल
याची मला खात्री आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.